एक आई आपल्या मुलासाठी ढाल होऊन उभी राहते अशी उदाहरणं आपण अनेकदा पाहिली आहेत। पोटचं पोर वाचवण्यासाठी आई आकाश पाताळ एक करू शकते। मात्र गोव्यामध्ये याच्या उलट घटना घडली आहे। आपल्या विवाहबाह्य संबंधांसाठी एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे। वर थंड डोक्याने हा खून पचवण्याचाही प्रयत्न केलाय। पाहूया। माता पित्याचे विवाहबाह्य संबंध, 4 वर्षांच्या मुलाचा बळी। अय्याशीसाठी जन्मदात्रीने संपवला पोटचा गोळा। रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करणाऱ्या महिलेला मातृत्वाचाही विसर। फोटोत मुलाच्या कडेवर घेऊन उभी असलेली ही आहे सूचना सेठ। तिच्या कडेवर तिचा 4 वर्षांचा मुलगा। ज्या आईच्या कुशीत तो विश्वासाने विसावला, त्याच जन्मदात्रीने स्वार्थासाठी त्याचा खून केल्याचा आरोप आहे। द माइंडफुल AI लॅबची CEO सूचना सेठ हिला आपल्या 4 वर्षांच्या मुलाच्या हत्येवरून गोवा पोलिसांनी अटक केलेली आहे। मूळची कोलकात्याची असणारी सूचना सेठ ही बंगळुरूत राहते। तिने आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या गोव्यात आणून केली आहे। शनिवारी सूचना सेठनं मुलासह गोव्यात कॅन्डोलिम मध्ये हॉटेलात चेक इन केलं। 2 दिवस राहिल्यावर सोमवारी सेठनं चेकआउट केलं। मात्र चेकआउट करताना ती एकटीच होती। बंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याची तिने हॉटेल व्यवस्थापनाला विनंती केली। हॉटेल व्यवस्थापनाने विमान प्रवासाचा सल्ला दिला, मात्र ती टॅक्सी प्रवासावर ठाम होती। चेकआउट करतेवेळी सोबत मुलगा नसल्याचं हॉटेल स्टाफच्या लक्षात आलं। खोलीच्या तपासणीत हाऊसकीपिंगला खोलीत रक्ताचे डागही आढळले। संशय बळावल्याने हॉटेलने तातडीने पोलिसांना माहिती कळवली। गोवा पोलिसांनी तातडीने टॅक्सी चालकाद्वारे सेठशी संपर्क करत मुलाबाबत विचारणा केली। त्यावर मुलगा त्याच्या मित्राकडे असल्याचा सेठने दावा केला। पोलिसांनी तपास केला असता पत्ता खोटा असल्याचं उघड झालं। यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी कॅब चालकाची मदत घ्यायचं ठरवलं। पोलिसांनी चालकाला फोन केला आणि शांत डोक्यानं निर्देश ऐकण्यास सांगितलं। सूचना सेठ बंगाली आहे हे माहीत असल्यानं पोलीस चालकाशी कोकणीत बोलत होते। काहीतरी कारण काढून कार जवळच्या चित्रदुर्ग शहरात नेण्यास सांगितलं। चालकाला टेन्शन आलं होतं, पण त्यानं शांतपणे कार चित्रदुर्ग पोलीस स्टेशनला नेली। चित्रदुर्ग पोलिसांना तोपर्यंत फोन गेला होताच त्यांनी तात्काळ सेठला अटक केली। सूचना सेठची बॅग उघडल्यानंतर त्यात मुलाचा मृतदेह आढळला। आपल्या पोटच्या मुलाला थंड डोक्यानं गोव्यात नेऊन मारणारी सूचना सेठ साधी सुधी महिला नाही। एआयच्या विश्वातलं हे एक बडप्रस्थ आहे। द माइंडफुल AI लॅब या कंपनीची ती को फाउंडर आहे। गेल्या 4 वर्षांपासून ती या कंपनीची CEO आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील प्रगतीवर ती देखरेख ठेवत काम करते। याआधी बोस्टन, मॅसेच्युसेट्स इथे हार्वर्ड विद्यापीठाच्या बर्कमन क्लेन सेंटर मधून AIचं शिक्षण घेतलं। आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात तिने काम केलंय। माइंडफुल AI लॅब कंपनी स्थापनेआधी ती बंगळुरूत एका कंपनीत मोठ्या पदावर होती। तेव्हा तिच्या नावावर तिने 2 पेटंट्सही घेतली। प्लाझ्मा फिजिक्स मध्ये सेठने मास्टर्स डिग्री घेतली आहे। त्याशिवाय संस्कृत मध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाही केलाय। AI एथिक्स मध्ये काम करणाऱ्या जगातल्या 100 प्रतिभावान महिलात 2021 मध्ये तिची नोंद झाली होती। लग्नानंतर दोघेही आपापल्या लिव्ह इन पार्टनर सोबत वेगवेगळ्या शहरात राहत होते। या दोघांनाही आपल्या 4 वर्षांच्या पोटच्या मुलाची अडचण होत होती। आपल्या पुढील आयुष्यात त्यांना आपला हा मुलगा नको होता आणि म्हणूनच सूचना सेठनं अतिशय शांत डोक्यानं गोव्यात नेऊन आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली। सूचना सेठचा नवरा वेंकट रमणही AI क्षेत्रातलं बडप्रस्थ। गेल्या काही वर्षांपासून तो इंडोनेशियात आहे। या दोघांचं 2010 मध्ये लग्न झालं। 2019 मध्ये या दोघांना मुलगा झाला। मात्र 2020 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला। ड्राइवर ने गाड़ी उस पुलिस स्टेशन में लेके गया, आई मंगला पुलिस स्टेशन, चित्रदुर्गा डिस्ट्रिक्ट। आई मंगला पुलिस स्टेशन के स्टाफ से हमने रिक्वेस्ट किया कि एक बार तलाशी ले लो। जब इनके लगेज ओपन करके देखा तो उसमें बच्चे का डेड बॉडी मिला। चित्रदुर्गा डिस्ट्रिक्ट पहुंचा आई मंगला पुलिस स्टेशन में, तो वहां से वो लेडी को हमने डिटेन किया, वहां पे अरेस्ट किया, वहां पे कोर्ट में पेश किया। आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करत असताना बहुधा सूचना मानवी भावभावनाच विसरून गेली असावी। एवढी विसरली की पोटच्या मुलाच्या गळ्यावर सुरी फिरवतानाही तिची बुद्धी कृत्रिम झाली। या धाकनाक बळी गेला
एका 4 वर्षांच्या चिमुरड्याचा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.